बात यह है कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर ने जब 1939 में इस बात को नोट कर लिया था कि द्वितीय विश्व युद्ध में यदि हमने मित्र राष्ट्रों का साथ नहीं दिया, यदि हमने जो है अमेरिका का साथ नहीं दिया, यदि हमने ब्रिटेन का साथ नहीं दिया, यदि हमने फ्रांस का साथ नहीं दिया, तो निश्चित रूप से मान के चलिए कि हिटलर की जो तानाशाही है वो पूरी दुनिया पर, जिस तरीके से यूरोप पे उसने राज किया है, वह भारत तक आ जाएगा। और जिस तरीके से कंसंट्रेशन कैंप में और गैस चैम्बरों में यहूदियों को मारा गया था, वही स्थिति भारत में दलितों की होती, यह बात बाबा साहब आंबेडकर ने समझ ली थी। ही घटना 42ची आहे, ही भारतातली आहे, ही क्रिप्स आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या संबंधातली आहे। ही क्रिप्स कानोसा घेऊन इंग्रज शासनांना सांगणार आहे। तोपर्यंत इंग्रज जे 1931ला बाबासाहेबांच्या बाजूने होते, ते इंग्रज आता बाबासाहेबांच्या विरोधात गेले आहेत। बाबासाहेब व्हॉइसलेस पर्सन झालेले आहेत, एकाकी पडले आहेत, सिंगल आयसोलेटेड झाले आहेत। व्हॉट टू डू या स्थितीत आहेत। आणि त्या काळामध्ये क्रिस होतं, मी ऐकेन तुमचं, तुम्ही दलितांच्या मंचकावर या।
आज के इस कार्यक्रम के जिनको पुरस्कार दिया जा रहा है उनके बारे में एक इंट्रोडक्शन के तौर पर उनके कार्य के बारे में आपको जानकारी देना पसंद करूंगा। आदरणीय सर का जन्म 1976 में हुआ है और इनका एजुकेशन मैथमेटिक्स में एमएससी इन्होंने की हुई है। मार्शल अभय कुंभारे वर्धा जिले के ग्रामीण इलाके से आते हैं। अपनी शुरुआती दिनों से ही वे परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके विचारों से प्रेरित होकर उच्च शिक्षा हासिल की और शिक्षक के तौर पर नौकरी कर रहे हैं। साथ ही अम्बेडकरी आंदोलन में उनकी सक्रिय सहभागिता रही है। वे हमारे मसीहा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके द्वारा स्थापित समता सैनिक दल इस मातृ संगठन के वे हिस्सा है। स्मृतिशेष मार्शल एडवोकेट विमल सूर्य चिमनकर सर इनके मार्गदर्शन में इन्होंने युवाओं में, विद्यार्थियों में, गरीब मजदूरों में उन्होंने कार्य कर उनके हकों के लिए लगातार काम किया है। अम्बेडकरी आंदोलन ऐसे ही समर्पित निष्ठावान कार्यकर्ताओं को उनके बलबूते पर ही आगे बढ़ रहा है। कोरोना महामारी में उनके मार्गदर्शन में समता सैनिक दल संगठन ने हजारों लोगों को खाना खिलाया है, अनाज पहुंचाया है। वर्धा के अस्पतालों में दूर दराज से मरीज तथा उनके परिजन आते हैं, उन्हें ब्लड तथा भोजन की व्यवस्था कर उन्हें मदद करने में समता सैनिक दल का यह जाबाज मार्शल हमेशा आगे रहा है। उन्होंने पेट्रोल पंप हटाओ आंदोलन, महंगाई विरोध में बैलगाड़ी आंदोलन, झोपड़पट्टी बचाओ आंदोलन, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रतिमा लगाने के लिए आंदोलन जो आरवी में हुआ था, महंगाई के विरोध में टू व्हीलर जलाकर निषेध आंदोलन, अम्बेडकरी आंदोलन में अगणित कार्यकर्ता पूरी निष्ठा के साथ कार्यरत है। उनका सम्मान करना हमारा सभी का हम कर्तव्य समझते हैं। उन्हें इस वर्ष का स्मृतिशेष मार्शल एडवोकेट विमल सूर्य चिमनकर सर अम्बेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार 2023 दिया जा रहा है ताकि अम्बेडकरी आंदोलन की गतिशीलता जारी रहे। सभी प्रेरणाओं को वंदन और मंच पर आसीन सभी मान्यवर, इन सभी को और मेरे सामने उपस्थित आप सभी सम्माननीय मार्शल्स, पदाधिकारी और व्यक्तिगण, आप सभी को मेरा सस्नेह जय भीम। साथियों, आज जो हमारे सत्कार मूर्ति है आदरणीय मार्शल अभय कुंभारे सर, इनको समता सैनिक दल की ओर से जो पुरस्कार प्रदान किया गया है, जो सम्मान पत्र दिया जा रहा है, वह सम्मान पत्र मैं आपके सामने प्रस्तुत करता हूँ। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवन प्रेरणा मानून ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी आपले जीवन समर्पित केले, प्राणाची पर्वा न करता बुद्ध अशोक आंबेडकर चळवळीला गतिमान केले, आपल्या त्यागमय जीवनातून नव्या पिढ्यांचे अनेक कार्यकर्ते घडविले। त्यांच्या निष्ठा, त्याग व चळवळीप्रतीच्या समर्पणावरच आंबेडकरी चळवळ गतिमान आहे। अशा समर्पित कार्यकर्त्यांचे आदर्श रूप म्हणजे मार्शल अभय कुंभारे सर। कार्यकर्ते, संघटक, लढाऊ, जनसामान्यांच्या प्रश्नांकरिता सातत्याने आंदोलन करणारे, अत्याचार पीडितांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना सहाय्य करण्यात आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे। कोरोना महामारीमध्ये आपल्या मार्गदर्शनात समता सैनिक दलातर्फे हजारो लोकांना भोजन, अन्नधान्य, आर्थिक मदत केल्या गेली। तसेच सातत्याने रुग्णालयातील गरजू रुग्णांना रक्त आणि नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था आपण सातत्याने करीत आहात। समता सैनिक दलाचे मुखपत्र दी पीपल या मासिकाला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत् कार्य सातत्याने आपण करीत आहात। वैयक्तिक आशा आकांक्षांचा बळी देऊन समाजासाठी समर्पित कार्य करणारे मार्शल अभय कुंभारे सर यांच्यासारखे संघर्षशील कार्यकर्ते आपल्या सकारात्मक ऊर्जेने व आशावादी धारणेने आजूबाजूच्या सामाजिक पर्यावरणात बदल घडवित असतात, नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात। त्यांचा जीवन संघर्ष म्हणजे समर्पणाचे प्रतीकच असते। कार्यकर्त्यांचे समर्पण त्याला आदर्शाच्या शिखरावर विराजित करीत असते। निष्ठावंत समर्पित कार्यकर्ता हजारातून एखादाच पुढे येत असतो। अभय कुंभारे सरांसारखा कार्यकर्त्यांच्या समर्पणातूनच आंबेडकरी चळवळीचा निळा ध्वज स्वाभिमानाने फडकत राहतो। स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतिदिनी 30 सप्टेंबर हा दिवस समता सैनिक दलातर्फे समर्पण दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे।
कार्यकर्त्यांच्या समर्पणाला गौरवान्वित करण्याकरिता हा दिवस समर्पण दिन मानलेला आहे. या तिसऱ्या समर्पण दिनानिमित्ताने ज्यांनी प्रसिद्धी प्रतिष्ठा यांचा जराही मोह न करता आपले जीवन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या मातृसंघटनेला अर्पण केले त्या अभय कुंभारे सरांना सॅल्यूट करीत आहोत. मार्शल ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सर स्मृती आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार 2023 निमित्ताने हे सन्मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत. जय भीम. सर्वांना जय भीम. तथागत भगवान बुद्ध, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रेरणांना विनम्र अभिवादन. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे असे विमल सूर्य चिमनकर सर, त्यांच्या त्यागाला त्याच्या समर्पणालाही मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मार्शल प्रकाश दार्शनिक सर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक आदरणीय सारीपुत्त सर, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी चिंतक प्राध्यापक रणजित मेश्राम सर, सोबत देवेश चौधरी सर, संपादक तिसरा पक्ष जबलपूर, त्याचसोबत प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम सर, त्याचसोबत या कार्यक्रमाला ज्यांनी द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशनामध्ये तिसऱ्या आवृत्तीमध्ये मोलाचं सहकार्य केलं असे बानाईचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर अरविंद गेडाम साहेब आणि इंजिनियर पद्माकर पाटील साहेब, जलसंपदा मैत्री संघाचे अध्यक्ष, सोबतच या विचारमंचावर उपस्थित भंतेजी, ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे आणि गौरवला आहे असे मार्शल कुंभारे सर, आणि या ठिकाणी उपस्थित समता सैनिक दलाचे सर्व मार्शल, सर्व पदाधिकारी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका. खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा दोन भागामध्ये विभागले गेलेला आहे. पहिला भाग आता आपण पाहिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं जो स्वरूप होतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पित कार्यकर्ता पुरस्कार, आणि दुसरा भाग द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिसऱ्या प्रकाशन आवृत्ती सोहळा. दोस्तांनो, समता सैनिक दलाचा कार्यक्रम म्हटला का नेहमी एक वाक्य आठवते का ज्या समता सैनिक दलाचा कार्यक्रमाच्या अनुषंगानं इथली शिस्त, इथला ड्रेस कोड आणि एकंदरीत सर्व वातावरण म्हटल्यानंतर हम जब चलते हैं तो देखने वाले का दिल मचल जाता है, हम जब चलते हैं तो देखने वाले का दिल मचल जाता है, हम जब रुकते हैं तो तूफा भी रुक जाता है. हमें बदलने की कोशिश ना करना हरगिज, हमें बदलने की कोशिश ना करना हरगिज, क्योंकि हम जब बदलते हैं तो इतिहास बदल जाता है, क्योंकि हम जब बदलते हैं इतिहास बदल जाता है. समता सैनिक दलाचा हा जो कारवा आहे हा कारवा पुढे नेत असताना जे काही महत्त्वाचे कार्यक्रम, जे काही महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आम्हाला नेहमी लाभते, अशामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा. हा प्रकाशन सोहळा म्हटल्यानंतर एका वेळी 10,000 प्रती एका वेळी आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता या बानाई आणि जलसंपदा मैत्री संघ याच्या वतीनं हा कार्य म्हणजे जो आपण करत आहोत, सोबतच त्यांचे अध्यक्ष, कारण की पुस्तक म्हटलं त्याचा प्रकाशन म्हटलं का जो खर्च असतो तो खर्च फार मोठ्या प्रमाणात असतो. आतापर्यंत समता सैनिक दलानं 2 आवृत्त्या काढलेल्या आहेत याच्या अगोदरही, आणि त्या पुस्तकाची जी मागणी आहे ते फार मोठ्या प्रमाणात पुस्तकच तसं आहे. जर आम्ही पुस्तक वाचलं, माझं मत असं आहे एक या पुस्तकाचा वाचक म्हणून मला असं वाटते का प्रत्येक शिक्षकानं, प्रत्येक प्राध्यापकानं नव्हे
तर जो कोणी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे, वाचक आहे, त्या पुस्तकानं हे पुस्तक त्या वाचकांना ते पुस्तक संग्रहित करावं, एवढं मोलाचं, लाख मोलाचं, कारण की एवढी प्रखर भूमिका इतिहासाच्या संदर्भात लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती का इतिहासकारांना कोणत्या पद्धतीचं लेखन करावं, कोणती सत्यनिष्ठ बाजू समोर आणावी, या हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या समोर येईल का याला म्हणतात पुस्तक. इतिहास कसा असावा, चापलूसपणा करणारे इतिहासकार भारतामध्ये कमी नाहीत. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, आपले सर्वांचे मसीहा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. या विचारमंचावर उपस्थित समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्त सर, विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल प्रकाश दार्शनिक सर, या वैचारिक कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथीगण माननीय प्राध्यापक रणजित मेश्राम सर, माननीय देवेश चौधरी सर, माननीय प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम सर, माननीय इंजिनियर अरविंद गेडाम सर, माननीय इंजिनियर पद्माकरजी पाटील, माननीय सुधाकरजी सोमकोर सर, माननीय अशोकजी जांभूळकर, मार्शल दिलीपजी तायडे, मार्शल ओमप्रकाश अनुपस्थित आहेत, ओमप्रकाशजी मेंढे, आणि ह्या मार्शल ॲडव्होकेट विमलसूर्य चिमनकर सर स्मृती निमित्ताने आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मार्शल पदाधिकारी आणि माझ्या भीम बांधवांना माझा सस्नेह जय भीम. मित्रहो, डॉक्टर आंबेडकरांच्या प्रज्ञेतून निर्माण झालेली सम्यक विचारांची संघटना म्हणजे समता सैनिक दल. आपल्या कृतिशील कार्यातून या संघटनेला नवा आयाम देणारे स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमलसूर्य चिमनकर सरांच्या निर्वाण दिन, समर्पण दिन म्हणून साजरा केला जातो आहे. आणि आज ह्या सभागृहात स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमलसूर्य चिमनकर स्मृती 3ऱ्या आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कारांना माझा सन्मान केला जातो आहे, याचा मला आनंद होतो आहे. पण सोबतच माझ्या सामाजिक भानाची जबाबदारीही वाढली आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समतेचे विद्यापीठ, प्रगल्भ विचाराचं, प्रज्ञेचं, ऊर्जेचं विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विद्रोह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य, अशा कितीतरी प्रतीकांनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधतो. याच प्रज्ञासूर्यापासून ऊर्ज्वल विचारांची प्रेरणा घेत समता सैनिक दलाचं कार्य आयुष्यभर अविरतपणे निष्ठेने चालवणारे ॲडव्होकेट विमलसूर्य चिमनकर सर समता सैनिक दलातील नव्या विचारांचे, आयामांचे उद्गाते. समता सैनिक दल आणि विमलसूर्य चिमनकर सर असं समीकरणच दृढ झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सच्च्या सूर्यंकुराने 30 सप्टेंबर 2020ला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्काराने आंबेडकरी आंदोलनात, चळवळीत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यास हा पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला जातो. यावर्षी हा पुरस्कार मला देऊन माझ्यातल्या समर्पित आंबेडकरी कार्यकर्त्याचा गौरव होत असला तरी ह्या पुरस्काराने माझी सामाजिक जबाबदारी वाढली आहे. मित्रहो, पुरस्कार व्यक्तीला ऊर्जा देतो, नवबळ देतो, कार्य करण्याची जिद्द, प्रेरणा देतो. मित्रहो, मी वर्धा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचं ऊर्जा केंद्र असलेल्या हिंगणघाट शहरातील ह्या शहराने आणि जिल्ह्याने माझं सामाजिक भान सतत तेवत ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याने, लेखणीने, साहित्याने माझ्यातील सामाजिक भान जागे झाले आणि मी आंबेडकरी आंदोलनाकडे ओढला गेलो. वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनातून कार्य करत असतानाच माझा समता सैनिक दलाच्या चळवळीशी संबंध आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक दृष्टीतून आकाराला आलेल्या समता सैनिक दल या मातृ संघटनेच्या कार्याने आणि ह्या संघटनेला नवा आयाम देणाऱ्या मार्शल विमलसूर्य
चिमनकर सरांच्या कार्यशैलीने मी या संघटनेशी जुळला गेलो, तो कायमचाच. या चळवळीप्रती आणि आंबेडकरी आंदोलनाप्रती मी समर्पित भावनेने कार्य करतो आहे. युवक, विद्यार्थी, गरीब, श्रमिक, गरजू यांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली. स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत गेलं, पण माझ्यासाठी सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक न्याय अत्यंत महत्त्वाचा होता. या भावनेतून मी कार्य करीत गेलो. गावागावात समता सैनिक दलाची शाखा उभारणे, त्या माध्यमातून त्या गावातील कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बळ निर्माण करणे, तेथील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणे, अन्याय झालेल्या व्यक्तींसाठी, समूहासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने उभं करत असतानाच कोरोना महामारीच्या काळात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य वितरणाची व्यवस्था करणे, ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची तथा औषधोपचारांची सोय करणे, पेट्रोल पंप हटाव आंदोलन, महागाई विरोधातील बैलबंडी आंदोलन, झोपडपट्टी आंदोलन अशा अनेक आंदोलनातून माझ्यातील आंबेडकरी कार्यकर्ता सदैव जिवंत ठेवण्याचा कार्य समता सैनिक दलानं केलं आहे. स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमलसूर्य चिमनकर सरांच्या ऊर्जावान शब्दांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज इथं होत असलेल्या आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव हा माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत ह्या चळवळीत कार्य करणाऱ्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या समता सैनिकांचा आहे असं मी मानतो. हा पुरस्कार देऊन माझ्या कार्याचा आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचा सन्मानच आहे केला त्याबद्दल मी समता सैनिक दलाच्या केंद्रीय शाखेचे आणि पुरस्कार निवड समितीचे आभार मानतो. हा पुरस्कार मला आणखी भरीव कार्य करण्याची प्रेरणा देईल असे मी समजतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय भीम, जय संविधान. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल प्रकाश दार्शनिक सर, मुख्य अतिथी प्राध्यापक रणजित मेश्राम सर, सुनील सारीपुत्र सर, देवेशजी चौधरी सर, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम सर, इंजिनियर अरविंद गेळाम सर, इंजिनियर पद्माकर पाटील सर आणि बनाईचे अनेक कार्यकर्ते मित्र, हे पुस्तक जे आहे हे पुस्तक असं भुरळ पाडणारं आहे की ज्यांनी एकदा की ते वाचलं तर पुन्हा वाचावं असं वाटतं आहे. आज जसे हे या पुस्तकाचं पहिलं प्रकाशन 19 मार्च 1993 मध्ये झालं होतं. दुसरी आवृत्ती 14 जानेवारी 15 काढली होती आणि आता हे तिसरी आवृत्ती प्रकाशन आपल्यासमोर झालेलं आहे. एक माटे सर होते, आर्टिस्ट होते, BFA केलेलं होतं त्यांनी. तर त्यांनी हे पुस्तक वाचलं आणि त्यांना ते एवढं भावलं कि ते म्हणाले, सर मैं एक काम करता हूँ, मैं इसकी इंग्लिश आवृत्ती निकालता हूँ. तुम्ही कोणी जर याचं ट्रान्सलेशन करणारा जर असेल तर बघा, पैशाची सगळी व्यवस्था मी करतो. त्याला दिल्लीमध्ये नोकरी लागली होती. इथे दीक्षाभूमीजवळ एक बजाजनगरचं पोलीस स्टेशन आहे, त्याच्या थोडं समोर गेलं की एक स्टेशनरीचं दुकान होतं आणि झेरॉक्स पण होती. त्या माणसाने भाऊंच्या जवळ आपल्या दुकानाची चाबी दिली. सर बोले, तुम्हारे जो कार्यकर्ता होंगे उनको ये चलाने के लिए मैं देता हूँ, मैं तो अभी दिल्ली जाऊँगा.
पण तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन मात्र इंग्लिशमध्ये झालं पाहिजे अशी मनोमन इच्छा त्यांनी व्यक्त केली. बरेच दिवस ते कॉन्टॅक्टमध्ये राहिले, ते होऊ शकलं नाही. दुसरा एक प्रसंग भाऊंनी सांगितलेला आहे. विमल सूर्य चिमनकर भाऊ, सुनील सारीपुत्त सर आणि उपेंद्र शेंडे सर हे दिल्लीला गेले. हा दिल्लीला गेल्यानंतर काय करावं बुवा, तर ते प्रकाश आंबेडकरांना भेटायला गेले. त्यांनी सहज विचारलं, कुठून आले भाऊ तुम्ही? यांनी सांगितलं की आम्ही नागपूरवरून आलो. तर ते म्हणतात, तुम्ही विमल सूर्य चिमनकर सरांना ओळखता, ज्यांनी द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर हे पुस्तक लिहिले आहे? ते शांत झाले. सुनील सर म्हणायला लागले की वही आहे सर, असं म्हणायचं त्यांचे लक्ष नव्हतं. नंतर ते सांगायला लागले, अरुण शौरी हा जो पत्रकार जो आहे हा नेहमी काहीतरी बरळायच्या बाबासाहेबांच्या संदर्भाने, तर त्याला एक चांगलं उत्तर देण्याचं काम द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर या ग्रंथांनी केलेलं आहे, असं त्यांनी भाऊंना म्हटलं. मग काही वेळानंतर कळलं की हेच विमल सूर्य चिमनकर तर आहेत. तर ते म्हणायला लागले, बताया भी नाही तुमने. मग ते त्यांचे ते मित्र झाले. 1-2 महिन्यानंतर भाऊ आजारी पडले. प्रकाश आंबेडकरांना ही गोष्ट माहीत झाली. ते अर्नेजा हॉस्पिटलमध्ये भाऊंना भेटायला आले. मग यांची मैत्री झाली. तर अशा बऱ्याच लोकांना भुरळ पाडण्याचं काम ह्या पुस्तकाने केलेलं आहे. मित्र हो, ह्या पुस्तकाची किंमत अशी खूपच कमी ठेवलेली आहे, फक्त 100 रुपये. तर ज्यांना ज्यांना घ्यायची असेल त्यांनी जरूर घ्यावी. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष मार्शल प्रकाश दार्शनिक, मुख्य अतिथी प्राध्यापक रणजितजी मेश्राम, देवेश चौधरीजी, आमचे वडील बंधू प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, या कार्यक्रमाचा जो आज सत्कार करण्यात आलेला आहे ते कुंभारेजी, आणि या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत सुधाकर सोमकुळजी, मंचावर उपस्थित असलेले इथे मान्यवर, या सभागृहात बसलेले सगळे बानाईचे ज्येष्ठ सदस्य, जलसंपदा मैत्री संघाचे सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आज हा जो 30 सप्टेंबरचा दिवस आहे, स्मृतिशेष विमल सूर्यजी चिमणकर यांना मी अभिवादन करतो. आज आम्ही जे या ठिकाणी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त जे पुस्तकाचं प्रकाशन करतो आहे त्यांच्या 3री आवृत्तीचं, हा विचार आमच्या मनामध्ये खूप दिवसापासून घोळत होता. कारण हे पुस्तकच तसं आहे. आता सोमकुरने सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक मी 1998ला वाचलं होतं, आणि ज्यावेळेला मी हे पुस्तक वाचलं तर त्यावेळेला हे पुस्तक मला स्वतः विमल सूर्य चिमनकर यांनी ब्रह्मपुरीला भेट दिलं होतं. त्यावेळेला आमची जे यांचे मारुतराव कांबळेजींचे जे आंबेडकर कॉलेज आहे त्या ठिकाणी आमची थोडीशी याविषयी चर्चा आली होती. त्याच्यानंतर चिमनकर सरांची माझी कधी भेट झाली नाही, परंतु हे पुस्तक मी मात्र एकदम सांभाळून ठेवलं. त्याच्यानंतर खूप वेळा असा विचार यायचा की हे पुस्तक कुठं मिळतं का, परंतु हे पुस्तक कुठं मला त्याच्यानंतर दिसलं नाही, मिळालं पण नाही. मागच्या वर्षी इंगळे साहेब होते, मी होतो, मनोज नाईक होते. आम्ही असा एक विचार बोलून दाखवला की ह्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करायला पाहिजे. मागच्या वर्षी ते होऊ शकलं नाही, पण यावर्षी इंगळे सर माझ्यासोबत होते, नाईक होते, आणि समस्त बानाईचे आमचे जे सदस्य जे आहेत त्या लोकांच्या सहकार्याने आम्ही हे पुस्तक प्रकाशित करू शकलो. हे जे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं त्याच्यासाठी मी विशेष समता सैनिक दलाचे आभार मानतो. कारण खारीचा वाटा आम्हाला उचलण्याचा त्यांनी आम्हाला संधी दिली आहे. बाबासाहेबांचे हे विचार आम्ही या पुस्तकांच्या माध्यमातून पूर्ण जगभर पसरवण्याची संधी आम्हाला त्यांनी दिल्यामुळे आम्ही समता सैनिक दलाचे स्वतंत्र आभारी आहोत. आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
आता असं काय या पुस्तकात आहे, मला थोडंसं एक 10 मिनिटं मी तुमच्यासोबत बोलणार आहे की ह्या पुस्तकांनी असं काय वेळ लावलेला आहे, काय या पुस्तकात आहे. तर या पुस्तकात ॲक्च्युली दुसरं महायुद्धाच्या वेळी म्हणजे 1939 ते 1945 हा जो कालखंड होता, हा कालखंड भारताच्या स्वातंत्र्याच्या मानानेही खूप निर्णायक होता. त्यावेळी खूप मोठ्या हालचाली या ठिकाणी भारतामध्ये झाल्या. भारतामध्ये त्यावेळी वेगवेगळे पक्ष कार्यरत होते, संघटना कार्यरत होत्या. त्यांची भूमिका कशी होती, आपल्यावरती इंग्रजांचं राज्य आणि आपण अंतर्गत आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांसोबतचं आमचं अंतर्गत जे काही सत्याग्रह चालायचे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती की नेमकी आपण यावेळेला काय भूमिका घ्यायची. दुसऱ्या महायुद्धाचा जो आपण विचार केला की दुसरं महायुद्ध का घडलं, तर दुसरं महायुद्धाचं जे कारण आहे ते पहिल्या महायुद्धात आहे. पहिलं महायुद्ध 1914 ते 1919 या काळात घडलं आणि त्या युद्धामध्ये जो नंतर तह झाला, जी नंतर ट्रिटी झाली, त्या ट्रिटीमध्ये पहिल्या महायुद्धाचं जे पूर्णच्या पूर्ण खापर जे आहे ते जर्मनीवर फोडलं गेलं. आणि जर्मनीवर खापर फोडल्यानंतर त्यावेळेला जी ट्रिटी झाली, त्या ट्रिटीमध्ये जर्मनीवरती इतका मोठा आर्थिक भूर्दंड त्यांनी लावला आणि तो जर्मनीलाही सहन करावा लागला की त्याची परतफेड आतापर्यंत 92 वर्ष म्हणजे 2010 पर्यंत सुरू होती. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. संपूर्ण जबाबदारी त्यांनी जर्मनीवर टाकली होती. त्यावेळेला हिटलर नावाचा जो माणूस होता तो मामूली सैन्यामध्ये होता. 2019 संपलं, त्याच्यानंतर 1933 ला हिटलर हा जर्मनीचा चान्सलर झाला. मी थोडीशी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो की आजच्या परिस्थितीसोबत ती थोडीशी निगडीत आहे म्हणून. 1933 ला हिटलर व्हाईस चान्सलर झाला, परंतु 1919 पासून तर 1933 पर्यंत या हिटलरच्या मनामध्ये एक भावना होती की आम्हाला या जे बाकीचे फ्रान्स असतील, US असतील, बाकी लोकांनी खूप त्रास दिला आणि आमची आर्थिक प्रगती याच्यामुळे खुंटलेली आहे. मोठी चीड त्याच्या मनामध्ये होती आणि जो जेव्हा चान्सलर झाला त्यावेळेला तो संधीची वाट बघत होता की हा जो आमचा जो अपमान झालेला आहे, आमच्या स्वाभिमानाला जी ठेस पोचण्यात आलेली आहे, आमच्यावरती आर्थिक भूर्दंड लादण्यात आलेला आहे, याचा सूड कसा उगवायला पाहिजे म्हणून तो संधीची वाट बघत होता. संपूर्ण त्यांनी प्लॅनिंग केलं, कट केलं, कारस्थान केलं आणि त्यांनी 30 ऑगस्ट 1939 ला पोलंड आणि फ्रान्स याच्यामध्ये, पोलंड आणि जर्मनी याच्यामध्ये एक रेडिओ स्टेशन होतं. आता आपण ऐकतो ना की खोटे नाटे आपण काहीतरी इव्हेंट उभे करतो आणि त्याचा फायदा करून घेतो, तशामध्ये हिटलर पटाईत होता. तर हिटलरनी काय केलं की त्या रात्री 30 ऑगस्टच्या रात्री त्यांनी म्हणजे पोलंडच्या सैन्य वेशामध्ये त्या रेडिओ स्टेशनला माणसं पाठवली रात्री आणि याचं त्या रेडिओ स्टेशनवरनं एक अँटी जर्मन संदेश प्रसारित करून टाकला आणि पूर्ण जर्मनीमध्ये हे करून टाकलं की आता आपल्याला पोलंडवर अटॅक करायचा. म्हणजे त्याला पोलंडवर अटॅक करण्याचं एक कारण पाहिजे होतं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर 1939 ला त्यांनी पोलंडवर चढाई करून टाकली. जशी त्यांनी पोलंडवर चढाई केली तशी 3 सप्टेंबरला पोलंडच्या मदतीला ब्रिटन आलं आणि फ्रान्स आलं. त्याच्यानंतर हे युद्ध असं पेटत गेलं आणि त्याच्यानंतर मग हिटलरने रशियावर चढाई केली, जपानमध्ये आलं, जपानने पर्ल हार्बरवर अटॅक केला आणि अमेरिका आलं. अशा प्रकारे हे महायुद्ध मोठ्या प्रमाणात पेटलं. याला हिटलरच जबाबदार आहे. पण यावेळेला नेमकं भारतात काय होत होतं? ठीक आहे, त्यावेळेला झालं. भारतात नेमकं काय परिस्थिती होती? तर भारतात परिस्थिती अशी होती की तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला पूर्ण इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती कुठे काही अशा महत्वाच्या घटना जेव्हा घडत असतात त्यावेळेला जे काही छोटे मोठे समूह असतात किंवा जे काही छोटे मोठे देश असतात ते लोक याच्यापासून म्हणजे वेगळे राहू शकत नाही. त्यांना एकच निर्णय घ्यावा लागतो, एक तर समर्थन करायचं किंवा विरोध करायचा. पंडित नेहरूंनी त्यावेळेला पटकन आले. त्यावेळेला मला वाटतं लॉर्ड लिनगोतगित होते, ते महाराज्यपाल होते, त्यांनी जाहीर करून टाकलं की आमच्या या युद्धाला पाठिंबा आहे. नेहरूंनी पण तशीच भूमिका घेतली. परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेला एक भूमिका घेतली की नाही,
तुमची भूमिका घेतली तुम्ही, ठीक आहे, परंतु या ठिकाणी एवढे मोठी आमची या ठिकाणी लोकशाहीला आम्ही या ठिकाणी हे करतो आहे, पुरस्कार करतो आहे, तुम्ही सगळ्या पक्षांना विचारा. बाबासाहेबांनी मला वाटतं 15 दिवसानंतर त्यांनी या युद्धाला पाठिंबा पण देऊन टाकला, परंतु त्यांनी लिंबूला एक मात्र बाध्य केलं की तुम्ही सर्व पक्षांचा या ठिकाणी तुम्ही सल्ला घ्या आणि त्याच्यानंतर आपली भूमिका जाहीर करा. काँग्रेस होती त्यावेळेला, हिंदू महासभा होती, मुस्लिम लीग होतं, कम्युनिस्ट पक्ष होता. पण त्यावेळेला झालं असं की हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग ह्या दोघांची तर भूमिका कशी होती आणि इंग्रजांना नेहमी ते कधी विरोध करायचे नव्हते, त्यामुळे त्यांनी कुठल्याही भूमिकेचा स्वीकार न करता सरसकट त्यांनी बिलकुल आंधळेपणाने त्या युद्धाला पाठिंबा देऊन टाकला. कम्युनिस्टांचा विषय जेव्हा आला तेव्हा कम्युनिस्टला काय वाटत होतं की या ठिकाणी रशिया बाजूला आहे आणि रशिया असा त्या ठिकाणी उदो करत होता, असा अपप्रचार करत होता की हे जे युद्ध चालू आहे साम्राज्यवादाच्या विरुद्ध युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे आपण अलिप्त राहतो. आणि ते अलिप्त राहिल्यामुळे कम्युनिस्टांचे जे काही फॉलोअर होते पूर्ण भारतातले मजूर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या युद्धामध्ये सामील होऊ शकला नाही. बाबासाहेबांना ही खूप मोठी खंत होती. काँग्रेसचा प्रश्न होता. नेहरू आणि जयप्रकाश नारायण त्यावेळेला या युद्धाच्या 50-50 फेवरमध्ये होते, परंतु महात्मा गांधीच्या शिवाय त्यांचं काही चालत नव्हतं. महात्मा गांधी अडून राहिले की म्हणाले की नाही, पहिल्या या महायुद्धाच्या वेळेला देखील आम्हाला इंग्रजांनी बनवलं, आता या मात्र कंडिशनल जोपर्यंत हे आम्हाला म्हणत नाही की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो तोपर्यंत आम्ही इंग्रजांच्या बाजूने या महायुद्धामध्ये आपली भूमिका जाहीर करणार नाही. आणि त्यांनी पाठिंबा दिला नाही. काँग्रेसमध्ये त्यावेळेला दुफळी होती. 1943 उगवता दुफळी निर्माण झाली. सुभाषचंद्र बोस वेगळे झाले. सुभाषचंद्र बोसला वेगळं व्हायचं एक कारण होतं, त्यांनी ते काँग्रेसमधून निघाल्यानंतर आपला फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. आणि या ठिकाणी महात्मा गांधीने एकदम जाहीर करून टाकलं की नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पाठिंबा देणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बाबासाहेब मात्र एक काम करत होते की कोणाचाही पर्वा न करता, त्यावेळेला ते ब्रिटिश काउन्सिलमध्ये मजूर मंत्री होते आणि त्या मजूर मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्यांचं फिरणं होतं आणि ते जिथं जिथं जात होते तिथं तिथं आपली भूमिका ते समजावून सांगत होते. सुभाषचंद्र बोसच्या बाबतीमध्ये काय झालं की ज्यावेळेला त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष काढला आणि काँग्रेसपासून ते वेगळे झाले, त्यांना एक आधार पाहिजे होता. त्यांना वाटलं की बाबासाहेब पूर्ण देशभर फिरत आहेत, बाबासाहेबांना मानणारे एवढे लोक आहेत, बाबासाहेब कणखरपणे आपली भूमिका मांडत आहेत दुसऱ्या महायुद्धाच्या बद्दलची, यांच्या मागे सगळं लोकमनस असल्यामुळे आपण यांच्याकडे जायचं. मुंबईला सुभाषचंद्र बोस आणि बाबासाहेबांची यावेळेला भेट झाली आणि बाबासाहेबांना त्यांनी आपला पाठिंबा मागितला. बाबासाहेबांना माहीत होतं की हा माणूस काय करणार आहे, म्हणून बाबासाहेबांनी त्यांना विचारलं की ठीक आहे, परंतु तुम्ही अस्पृश्यांच्या आणि दलितांच्या प्रश्नाबद्दल तुमची काय भूमिका आहे. त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. मग त्यांनी त्याचे सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर सगळ्यात मोठी चूक मी या ठिकाणी बोलतो आहे आणि जबाबदारीने बोलतो आहे, सुभाषचंद्र बोसची सगळ्यात मोठी चूक होती की नंतर त्यांनी चर्चिलला भेटले आणि हिटलरला भेटून त्यांनी हिटलरपासून भारताच्या स्वातंत्र्याचा वचन घेऊन टाकलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. बाबासाहेबांच्या ते लक्षात आलं. बाबासाहेबांना वाटलं की जो माणूस लोकशाहीचा मारक आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता या न्यायाचा या मानवी मूल्यांचा जो माणूस पुरस्कार करत नाही, अशा माणसासोबत जाऊन जर हिटलर मिळाला आणि इंग्रजाविरुद्ध आतमध्ये जाऊन लढला तर या देशाची काय हालत होणार आहे. चुकीने समजा त्यावेळेला हिटलर विजयी झाला असता, अंग्रेज हरले असतं, तर बाबासाहेब म्हणतात कुठेतरी लिहून की त्यावेळेला आपल्यावरती हिटलरनी राज्य केलं असतं सुभाषचंद्र बोसच्या मदतीने आणि भारताचं चित्र कसं राहिलं असतं, त्यावेळेला हिटलरशाही राहिली असते. हे सगळे धोके बाबासाहेबांना माहिती होते. म्हणून बाबासाहेब त्यावेळेला एकाच गोष्टीचे पुरस्कर्ते होते की कसंही करून या युद्धामध्ये आपण ब्रिटनला मदत करायची, म्हणून ते ब्रिटनसाठी बिलकुल सगळीकडे ते प्रचार प्रसार करायचे. आता मग असे कोणतरी सांगितलं की जनतामध्ये त्यांचा एक लेख आला होता, तर जनतामध्ये त्यांचा जो लेख आला होता तो लेख ज्या वेळेला आपल्या भारतातले कम्युनिस्ट लोकांनी त्यांचे फॉलोअर जे मजूर होते ते फेवर करत नव्हते, त्यांनी फेवर केलं पाहिजे म्हणून पूर्ण देशाला त्यांनी ही भूमिका समजावून सांगितली. बाबासाहेबांचं त्यावेळेला पूर्ण देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर, भौगोलिक सीमांवरती आणि हे युद्ध कशामुळे होत आहे, कुठली आर्थिक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, हे सगळं त्यांना अंदाज होता.
त्यांच्या तंत्रशक्तीचा, त्यांच्या युद्धनीतीचा बाबासाहेबांना अभ्यास होता. म्हणून बाबासाहेबांना एक गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती होती की या युद्धामध्ये विजय जो आहे तो विजय डेफिनेटली या इंग्रजांच्या बाजूने मित्र राष्ट्रांचा होणार आहे. ज्यांना आपण बोलवलेलं आहे ती मंडळी या ठिकाणी मागं राहिलेली आहे बोलायला, आणि कुठंतरी मी काहीतरी 2-4 शब्द बोलावं तसं मी बोलायला तयार नाही. फक्त पुस्तकाची जी एक मजबूत बाजू ह्या ठिकाणी मला मांडायची आहे 2 मिनटामध्ये. मी जास्तीत जास्त 3 मिनटं किंवा 5 मिनटं घेईल. ते ह्याच्याकरता की आतापर्यंत आपण या विचारमंचावरून किंवा विचारपीठावरून आपण जी बाजू ऐकलीत या पुस्तकाची, ती लिगली बाजू ही आहे की त्याचे जे संदर्भ आहेत. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यामुळे ते कसं लिहावं वगैरे आपलं सर्वांना माहीत आहे. पण मला एवढं माहीत आहे की या देशाचा इतिहास ज्या पद्धतीनं जे तुम्ही वाचताय, मी ते वाचत नाही, मी शिव्या हासडतोय. आणि म्हणून या देशाचा इतिहास ज्याने लिहिला असेल अगोदर तो तुमचा इतिहास नाही आहे. ॲडव्होकेट चिमणकरांनी लिहिलेला इतिहास हा तुमचा इतिहास आहे. आम्ही शपथ घेतलेली माणसं आहे. मग आम्ही कुठं आहे कुठं नाही आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आम्ही सर्वसामान्य माणसाचा इतिहास मांडणारी लिहिणारी माणसं आहोत. आणि म्हणून जो इतिहास तुम्ही आतापर्यंत वाचताय किंवा अनेकांनी जो लिहिलेला आहे तो तुमच्या पूर्वजाचा किंवा तुमच्या कर्तबगारीचा इतिहास अजिबात नाही. त्याच्यामध्ये नोंद नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला तुमचे पूर्वज लढले नाहीत? लढलेत. त्याच्या नोंदी नाकारल्या गेल्यात, त्या ठेवल्या गेल्या नाहीत. आणि म्हणून जो काही इतिहास उभा होतोय, मित्रहो थोडंसं बोलायला लागलो, मला माफ करा. आणि मी ह्या लिगल बाजूवर येतो कारण एकदा सुटला माणूस की तो पेलवत नसतोय. मी 3च मिनटं मागितले होते. या पुस्तकामध्ये म्हणजे विमल सूर्य चिमणकरांच्या पुस्तकामध्ये जे संदर्भ आहेत ते मला शोधायचे आहेत. आणि महाराष्ट्र काय भारताच्या अनेक विद्यापीठामध्ये जी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जी पुस्तकं असतात, अनेक अभ्यासकांची पुस्तकं अभ्यासक्रमामध्ये लागतात. आणि माझा एक प्रयत्न असेल की विमल सूर्य चिमणकरांचं पुस्तक भारतामधल्या अनेक विद्यापीठामध्ये इतिहासाचा अभ्यास करण्याकरता लागलं पाहिजे. बोलता येईल, लोकांशी काम करता येईल. आणि त्याच्याकरता एक नम्र विनंती मी आपण सर्वांना करतो आहे. आपण बरीचशी मंडळी शहरामध्ये बसली आहे, आम्ही खेड्यामध्ये बसलो आहोत. आपल्याकडे जर पुस्तकं असतील, 1-1.5 वर्षापासून मी प्रयत्न करतोय की विमल सूर्य चिमणकरांनी ज्या पुस्तकांचा अभ्यास केला, आज ती पुस्तकं मोठमोठ्या लायब्ररीमध्ये किंवा मोठमोठ्या त्या बुक सेलरकडे उपलब्ध नाहीत. जर आपल्या वाचनामध्ये आलीत किंवा आपल्या समजलं की हे पुस्तक विमल सूर्य चिमणकरांनी वाचलं होतं आणि हे संदर्भाचं पुस्तक आहे, माझी नम्र विनंती आहे आपणा सर्वांना, SHDच्या वतीनं म्हणा किंवा माझी व्यक्तिगत मी विनंती करतो. SHD सोबत आहे, पण माझी नम्र विनंती आपणा सर्वांना आहे, आपण मोठमोठ्या शहरामधून इथं उपस्थित झालात, एखादं पुस्तक तुमच्या हातामध्ये सापडलं यापैकी हे जे 60-70 पुस्तकं जे आहेत, मग मराठीचं असो इंग्रजीचं असो, ते पुस्तक मला द्याल, मी तुम्हाला एका आठवड्यामध्ये परत देईल. त्याचे संदर्भ फक्त मला घ्यायचे आहेत. आणि भविष्यामध्ये 1 वर्षामध्ये मी SHDला 1 वर्ष मागतो आहे की 1 वर्षामध्ये याचे सर्व संदर्भ आणि चौथी आवृत्ती संदर्भ असणारी आवृत्ती मी एखाद्या वर्षामध्ये आपल्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे अभिवचन देऊन किंवा विश्वास देऊन मी माझ्या शब्दांना इथंच विराम देतो आहे. धन्यवाद सर. जय भीम. नमो बुद्ध. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर
और निर्वाण प्राप्त स्मृति शेष चिमनकर भाऊ को मैं नमन करता हूं और आप सभी को जय भीम नमो बुद्धाय। आज समता सैनिक दल के तत्वाधान में ये जो कार्यक्रम इस सभागार में आयोजित किया गया है, उसमें उपस्थित कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे मार्शल प्रकाश दार्शनिक जी, मुख्य अतिथि रंजीत मेश्राम जी, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम जी, इंजीनियर अरविंद गेडाम जी, पद्माकर पाटिल जी, सुधाकर सोमकुंवर जी, अशोक जाम्बोलकर जी, सुधीर जी, सारीपुत्र जी, ओम प्रकाश मेड़े जी और आप तमाम मित्रों का जो है हृदय से अभिनंदन है। ये जो विषय आज रखा गया है, द्वितीय विश्व युद्ध एवं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की भूमिका, ये अपने आप में एक अद्भुत विषय है कि मुझे लगता है कि हिंदी बेल्ट में, काऊ बेल्ट में जहाँ से हम लोग आते हैं वहाँ पे तो कभी इसकी चर्चा ही नहीं हुई। और जब हम द्वितीय विश्व युद्ध की बात करते हैं तो बहुधा यह मान लिया जाता है कि इस विश्व युद्ध की अगर आपको बात करना है तो आप नेताजी सुभाष चंद्र बोस की बात करिए, आप महात्मा गांधी की बात करिए, आप जवाहरलाल नेहरू की बात करिए, आप विनायक दामोदर सावरकर की बात करिए, यानी इन्हीं के इर्द गिर्द अगर आप बात करेंगे तो माना जाएगा कि द्वितीय विश्व युद्ध में इनकी भूमिका थी। लेकिन ये आई ओपनर का काम किया बिमल सूर चिमनकर जी ने ये किताब लिखकर, जिससे हमको ये पता चला कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की वास्तविक भूमिका क्या थी और इतिहास ने किस तरीके से उनके साथ अन्याय किया, और इतिहास के इस अन्याय को दूर करने का काम चिमनकर भाऊ ने किया है। इसलिए हम उनके प्रति अत्यंत कृतज्ञता का ज्ञापन करते हैं, क्योंकि इतिहास के वो तथ्य जो आवाम के बीच में आने चाहिए थे वो तथ्य लाए नहीं गए। आप ये देखिए कि एक बहुत बढ़िया मेटाफर का यूज किया गया है इस किताब में, कैसा विलांको, यानी बाबा साहब के जो अनुयायी हैं वो कैसा विलांको की स्थिति में हैं, जहां बाबा साहब अम्बेडकर ने उनसे कहा था। और वो जो मेटाफर है वो भी आपको पता है, इस किताब में भी उसका उल्लेख है कि अफ्रीका के एक बंदरगाह का नाम जो कैसा विलांको है, जब हिरोशिमा नागासाकी पे बमबारी की जा रही थी तो उस समय एक जो विमान के कप्तान थे उनका 10-12 साल का जो बच्चा था वो भी जिद करके अपने पिताजी के साथ उस विमान में शामिल हो जाता है, और जब तोप गोले बांधे जाते हैं और उसमें विमान में आग लग जाती है तो वो बच्चा जो है कहता है कि पापा अब मैं यहां से हट जाऊं क्या, लेकिन जो धुएं से बेहोश हो जाता है कप्तान जहाज का, और उसके बाद जो है वो जवाब देने की स्थिति में नहीं होता है, और उसकी वजह से यह पुत्र यह मान के चलता है कि मेरे पिताजी ने मुझसे कहा था कि यहां से हटना नहीं, और वह उसे जल के राख हो जाता है। वही ये जो मार्मिक चित्रण है ये कैसा विलांको के माध्यम से, दरअसल यही आज के दौर की सच्चाई है, इसे हमें स्वीकारना होगा। तो आज महत्वपूर्ण बात यह है कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर ने जब 1939 में इस बात को नोट कर लिया था कि द्वितीय विश्व युद्ध में यदि हमने मित्र राष्ट्रों का साथ नहीं दिया, यदि हमने जो है अमेरिका का साथ नहीं दिया, यदि हमने ब्रिटेन का साथ नहीं दिया, यदि हमने फ्रांस का साथ नहीं दिया, तो निश्चित रूप से मान के चलिए कि हिटलर की जो तानाशाही है वह पूरी दुनिया पर, जिस तरीके से यूरोप पे उसने राज किया है, वह भारत तक आ जाएगा। और जिस तरीके से कंसंट्रेशन कैंप में और गैस चैम्बरों में यहूदियों को मारा गया था, वही स्थिति भारत में दलितों की होती, यह बात बाबा साहब अम्बेडकर ने समझ ली थी। तो यही कहा था कि क्रिप्स से धोखा खाने के बाद भी उन्होंने जो है बिना शर्त अपना समर्थन दिया द्वितीय विश्व युद्ध में, और न केवल समर्थन दिया बल्कि उन्होंने यह तक कहा था कि हमारा जो इंडिपेंडेंट लेबर पार्टी है वो भी उनको खत्म करनी पड़ी और शेड्यूल कास्ट फेडरेशन को बनाना पड़ा। और उन्होंने जो है आपको मालूम होगा श्रम मंत्री के रूप में जो उनकी भूमिका थी वो कितनी महत्वपूर्ण भूमिका थी। और भारत के कम्युनिस्टों ने उस समय उन्होंने उनकी जो भूमिका थी, जो जिस तरीके का ढुलमुल रवैया था उनका, और वो उन्होंने ये कहा था ये तो साम्राज्यवादियों का युद्ध है, और बाद में उनको मानना पड़ा कि नहीं ये तो लोक युद्ध है, और उसमें उनको शामिल होना पड़ा। क्यों? क्योंकि भारत में यह मान लिया जाता है कि यदि रसिया में छींक आती है रसिया के किसी आदमी को, तो भारतीयों को जो है सर्दी हो जाती है। इस तरीके का एक परसेप्शन तैयार कर लिया गया था। यही कहा है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का विरोध करने वालों में कम्युनिस्ट भी थे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का विरोध करने वाले में उस समय के कांग्रेसी भी थे, बाबा साहब अम्बेडकर का विरोध करने वाले उस समय हिंदू महासभा के लोग भी थे। लेकिन उस दूरदृष्टा की बात को किसी ने नहीं समझा कि यदि आज द्वितीय विश्व युद्ध में यदि हम आज मित्र राष्ट्रों का साथ देते हैं तो निश्चित रूप से मान के चलिए कि भारत की आजादी भी ज्यादा दूर नहीं है। और यदि उन्होंने एक अगर उस समय
कांग्रेस ने जो है सविनय अवज्ञा आंदोलन या भारत छोड़ो आंदोलन नहीं किया होता और सुभाष चंद्र बोस ने जो है भारत के अपने आजादी के आंदोलन का नेतृत्व किया होता आजाद हिंद फौज बनाने के बजाय, तो यह देश 2 साल पहले 1945 में ही आजाद हो गया होता। आप देखिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की दूरदृष्टि देखिए, चूंकि वो एक मार्शल कौम से थे, वो एक फौजी परिवार से आते थे, उनका साफ कहना था कि हमारे जो चाहे मुसलमान हो, चाहे वो हिंदू हो, चाहे वो दलित हो, इन तमाम लोगों को जो है सेना भर्ती करना चाहिए और इनको सैनिक साजो सामान से जो है वो करना चाहिए ताकि भारत भी जो है एक मजबूत सैन्य शक्ति बन सके। और यही बात है कि जब बीएम कॉल से चाय नाश्ते के समय जब वहां के माओ ने बोला छीन के कि हमारे पास 6 करोड़ की सेना है, 3 करोड़ को सैनिकों को यदि हमने कहीं भेज भी दिया तो 3 करोड़ चीन की रक्षा करने के लिए काफी है। और जब यह बात जो है बीएम कॉल आकर नेहरू को बताते हैं तो 1962 के युद्ध में आधा सा मानसिक युद्ध जो है, आधा सा मानसिक रूप से कमजोर तो नेहरू वैसे ही हो जाते हैं। तो यह कहलाती है ताकत, और इस बात को बाबा साहब अम्बेडकर अच्छे समझते थे। और यही कहा है कि वह जो है सैनिकांग की बात करते थे, लेकिन उस बात को समझा नहीं गया। अभी मैं आपको बताना चाहूंगा कि चिमनकर जी की जो 30 मराठी संस्करण किताब का आज विमोचन हुआ है यहाँ पे, ये इस बात को दर्शाता है कि यह किताब अत्यंत लोकप्रिय है, वरना प्रकाशन के 3 साल के अंदर इसका 30वां संस्करण निकलना कोई हंसी मजाक वाली बात नहीं है। इसमें पहले ही कहा गया है, बाबा साहब अम्बेडकर ने कहा है कि जब तक हमारे बुद्धिस्ट अपने हथियारों के साथ और अपने शस्त्रों के साथ जो है शासन करने के योग्य नहीं हो जाते, तब तक उनको अपने मस्तिष्क के साथ अपनी बुद्धि के साथ उनको शासन करना होगा। इसलिए हमारे लोगों को इस बात को समझ होगा कि बाबा साहब की जो अहिंसक क्रांति थी, जो ब्लडलेस रिवॉल्यूशन थी दुनिया में, वो अद्भुत क्रांति थी, जो कि अपने आप में एक बहुत बड़ी बात है। क्योंकि रसिया की क्रांति जो है रक्त क्रांति हुआ करती थी, लेकिन बाबा साहब अम्बेडकर ने जो रक्तहीन क्रांति के माध्यम से एक नया दुनिया के सामने जो सवेरा दिया, वह बहुत कम लोगों को देखने को मिलता है। यही कहा है कि फ्रैंकलिन रूजवेल्ट हो, चाहे विंस्टन चर्चिल हो, और आप ये देखिए चाहे आप तमाम प्रकार के जो हमारे जोसेफ स्टालिन को देख लिए, तो रसिया का जो तानाशाह राष्ट्रपति था, इन सबसे बड़ा व्यक्तित्व यदि जो किसी का है तो बाबा साहब अम्बेडकर का है। क्यों? क्योंकि बाबा साहब अम्बेडकर का व्यक्तित्व इसलिए बड़ा है कि देखिए कि चर्चिल के पीछे तो जो है पूरा इंग्लैंड खड़ा हुआ था, और स्टालिन के पीछे पूरा रसिया खड़ा हुआ था, और रूजवेल्ट के पीछे अमेरिका खड़ा हुआ था। बाबा साहब के पीछे कौन खड़ा हुआ था? बाबा साहब का तो कोई राष्ट्र भी नहीं था। और बाबा साहब जिस राष्ट्र में अपनी संभावना तलाश रहे थे, जिस राष्ट्र में अपने अस्तित्व को तलाश रहे थे, वो राष्ट्र जो शोषकों का राष्ट्र था, वो तो उनको अपना मानने को तैयार नहीं था। यानी उनकी लड़ाई 2 स्तरों पर लड़ाई चल रही थी। उनकी वैश्विक चिंताएं आप देखिए, उनकी ग्लोबल वरीज आप देखिए, तो इससे पता चलेगा कि वह न केवल अपने लोगों की मुक्ति का मार्ग तलाश रहे थे, बल्कि वो दुनिया के भी मुक्तिदाता थे, दुनिया की सारी मानवता के मुक्तिदाता का काम कर रहे थे। और इसी 19 जुलाई 1942 को इसी नागपुर की धरती पे उन्होंने कहा था कि ये जो लड़ाई है, द्वितीय विश्व युद्ध की लड़ाई, ये पैशाचिक सेनाओं के बीच में और लोक युद्ध की लड़ाई है। ये जो है दुष्टों के बीच में और लोक क्रांति विश्वास करने वाले लोगों के बीच की लड़ाई है। इसलिए इस लड़ाई में दलितों को खुल के भाग लेना चाहिए, सबको साथ देना चाहिए। इसलिए इस बाबा साहब अम्बेडकर की जो दीक्षा भूमि है, बाबा साहब अम्बेडकर की कर्म भूमि है, और उन्होंने उसको आत्मसात किया। और आप ये देखिए कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वक्त के साथ बिल्कुल सही साबित हुए, और ये सिर्फ सही साबित नहीं है, उन्होंने इस बात को बता दिया कि बाबा साहब अम्बेडकर ने कि यदि देश को अखंड रखना है, देश को अगर जो है एक संप्रभुता संपन्न गणराज्य बनाना है, तो उसको समय के साथ और उस समय की परिस्थिति के हिसाब से चलना होगा। और आज आपने मित्र राष्ट्रों का साथ न दिया होता और हिटलर का साथ दिया होता, जिस तरीके से आजाद हिंद फौज के जो अपने संस्थापक थे सुभाष चंद्र बोस, आपने उनको जो है देशभक्त मान लिया, और जबकि उनको कम्युनिस्ट लोग भी तोजो का कुत्ता बोलते थे, आपको मालूम होना चाहिए, लेकिन वो देशभक्त हैं। अंग्रेजों की पेंशन खा के विनायक दामोदर सावरकर देशभक्त है, और आप देखिए अंग्रेजों की सुविधा अनुसार जेल की यात्राएं करने वाले गांधी भी देशभक्त हैं, लेकिन बाबा साहब अम्बेडकर अंग्रेजों के एजेंट हो जाते हैं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र प्रकाश दार्शनिक, समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारपुतजी, बानाईचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम, खास करून या कार्यक्रमाला आलेले जबलपूरहून देवेश चौधरी, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, पद्माकर कांबळेजी, पूज्य भंते, बांधवांनो आणि भगिनींनो, विमल सूर्य चिमनकर यांना जाऊन आज 3 वर्ष होतात। एक आंबेडकरी चळवळीचं पालकत्व घेतलं गेल्याचं
दुःख तुम्हा आम्हा सर्वांना आहे. पालकत्व ते बौद्धिकही होतं, पालकत्व हे संघटनात्मकही होतं. दोन्हींची हानी अशा काळात झाली की जेव्हा या देशामध्ये दृश्य आणि अदृश्य रूपामध्ये जे घडतं आहे, जे असह्य आहे, त्या पार्श्वभूमीवर विमल सूर्य चिमणकरांचे स्मरण होणं हे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाला समर्पण दिन आणि आंबेडकरी कार्यकर्ता सन्मान हेही रूप आहे. दरेक वर्षी हा कार्यक्रम होतो, पण आजच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असं की चिमणकरांनी जे पुस्तक लिहिलं आहे, जो बौद्धिक इतिहासामध्ये मैलाचं दगड आहे, या पुस्तकाची प्रशंसा अनेक अंगांनी आताच्या आधीच्या वक्त्यांनी केलेली आहे. मी सुद्धा या पुस्तकाचा केवळ प्रशंसक नाही तर सांगताही आहे. खूप आधी हे पुस्तक वाचलेलं आहे. बाबासाहेबांनी 1920ला मूक नायक काढलं, 1927ला बहिष्कृत भारत काढलं. लिखित स्वरूपात त्यांनी संपादकीय लिहिलं, स्फुट लिहिले. त्या लेखांचं आणि स्फुटांचं संकलन प्रसिद्ध झालं. ते मग रत्नाकर गणवीर आणि माफ गांजरे यांनी त्या काळात केलं जेव्हा महाराष्ट्र सरकारचं जी प्रकाशन समिती आता निघाली त्याच्या कितीतरी वर्ष आधी प्राचार्य गांजरेंनी ती एक पाऊल अधिक पुढं घालून बाबासाहेबांची जी शेकडो भाषणं होती, ती भाषणं बऱ्याच खंडांमध्ये त्यांनी प्रकाशित केली. त्यानंतर बाबासाहेबांच्या सानिध्यात जी जी आहे, केवळ रमाबाईच आल्या असं नाही, त्यांच्यावर सुद्धा खूप लेखन झालं. बरेचसं उपलब्ध होतं. अनेक आंबेडकरी विद्वानांनी केवळ शेकडो नाही हजारो ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ त्यांच्या हाताशी जे जे संदर्भ होते त्या संदर्भाला घेऊन चिमणकरांचं खास वैशिष्ट्य असं, मी यांच्यावर जो मोहित होतो तो मला धाकटा होता, मला भाऊ म्हणायचा, मी त्यांना सुप्रीमो म्हणायचा. ही वैयक्तिक सांगण्याची आज बाब नाही आहे, पण मी मोहित असण्याचं पहिलं कारण आणि कदाचित अंतिम कारण यांना हा विषय सुचणे. हा विषय कधीही लिखाणात नव्हता. खूप तिसरी की चौथी पिढी आता इथे आहे. आंबेडकर अध्ययन मंडळ होते. 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिलला हजारो विशेषांक निघायचे. अनेक अंगांनी बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिलं गेलं. पण दुसरं महायुद्ध आणि आंबेडकर हा विषय स्पर्शसुद्धा झालेला नव्हता. हे वैशिष्ट्य आहे. हे चिमणकरांच्या बुद्धिमत्तेचंही वैशिष्ट्य आहे. हा विषय सुचणे, अनेक पिढ्याने पिढ्या झाडावरचं फळ खाली पडताना अनेकांनी पाहिलं, पण एकांनी जे पाहिलं की हे फळ खालीच का पडलं, हे डावीकडे का नाही गेलं, हे उजवीकडे का नाही गेलं, आणि त्या एका विशिष्ट शंकेतून त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. हे सुचणं जे आहे हे कमालीची बौद्धिक कुवत असते याला, आणि ही कमालीची बौद्धिक कुवत ॲडव्होकेट विमल सूर्य चिमणकरांना आहे. कुणी असं म्हणेल की दुसरं महायुद्धांचा आंबेडकरांशी काय संबंध आहे? थेट संबंध आहे. हा केवळ जगाचा नकाशा बदलण्याचा मुद्दा आहे असं नाही. जयंतराव इंगळेंनी जे मानाईचे सेक्रेटरी आहेत
यांनी तर मला ताकीदच दिली होती की तुम्ही पुस्तकावरच बोललं पाहिजे. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून पुस्तकाचा संदर्भ असा आहे की ते 1939 ते 45 हा 6 वर्षाचा जो कालखंड आहे. आज आपल्याला 60 लाख फार गोष्ट वाटत नाही. इतकी वेगानं लोकसंख्या वाढलेली आहे की 60 लाख आता थोडीशी कमी वाटेल. पण कल्पना करा की हा देश 1947ला स्वतंत्र झाला तेव्हा केवळ 40 कोटी लोकसंख्या होती. 2023ला 143 कोटी आहे. 40 कोटी आणि 143 कोटी. 1949ला जेव्हा चीन स्वतंत्र झाला तेव्हा तो 45 ते 50 कोटी केवळ होती. आज तो 150 कोटीपर्यंत आहे. ही जी वाढ आहे ही लोकसंख्या त्या दृष्टीने लक्षात घेतलं 60 लाख लोक केवळ काही दिवसात 60 लाख गॅस चेंबरमध्ये हिटलरनी मारून टाकले. तडफडून मरू नये म्हणून, चटकन मरावी म्हणून. ही या महायुद्धाची जी दाहकता जी होती ती आपण समजू शकतो. बाबासाहेबांच्या संबंध यांनी एक एक क्रम दिला आहे. दुसऱ्या महायुद्धाचं पहिलंच प्रकरण आहे. सगळ्यात आकर्षक प्रकरण जे आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आणि विलय. काँग्रेसची भूमिका आहे, मानवेंद्रनाथ राय यांची भूमिका, सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, बॅरिस्टर सावरकर यांची भूमिका. एकाला स्वातंत्र्यवीर म्हणतात, एकाला देशगौरव म्हणतात, एकाला पूज्य बापू म्हणतात. यांना म्हणावं म्हणू नये हा मुद्दा नाही आहे. परंतु ही जी नामाविधानता जी येते त्यावर चिमनकर असं म्हणतात, मी इन्फॉर्मेटिव्ह नाही लिहत, मला ॲनालिटिकली जायचं आहे, मला विश्लेषणात्मक जायचं आहे. मी भावनिक होऊन कोणत्या तरी व्यक्तित्वाचं आखूडपण करतो आहे असं नाही आहे. पण जे दडवलं गेलं, जे मारलं गेलं, जे महत्तेचं मोल होतं ते ढकलून असं बाजूला टाकलं गेलं. त्यात मी दुःखी आहे म्हणून लिहितो आहे असं नाही आहे. यानंतरच्या पिढ्याला हे सगळं कळावं. केवळ बाबासाहेबांचं मोल सांगताना या बाबासाहेबांना जागतिक दृष्टी कशी होती हे चिमनकर मांडतात. या बाबासाहेबांना जग समजून घ्यायची कुवत कशी होती हे चिमनकर मांडतात. या बाबासाहेबांना दृढ, खंबीर, केवळ पॉलिटिकलायझेशन करावं असं नाही हे चिमनकर मांडतात. हा भीमराव रामजी आंबेडकर नावाचा माणूस हा या देशावर किती अतोनात प्रेम करत होता हे चिमनकर मांडतात. या देशावर प्रेम करणारे महात्मा गांधी आहेत, बॅरिस्टर सावरकर आहेत, विदा सावरकर आहेत, मानवेंद्रनाथ राय आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत. त्यांच्या देशप्रेमाच्या विषयीच्या प्रचंड आख्यायिका लिहितात. ते करत असताना केवळ संविधान लिहून या माणसाला महापुरुष मानावं असं नाही आहे. तर ही मांडणी करताना किंचितही भावनिक न होता, किंचितही प्रचारकी थाट न आणता, किंचितही अभिनिवेश हा मुद्दा स्पर्श न करता केवळ वास्तवाच्या आधारावर या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. कदाचित कोणाला पसरट वाटेल, कदाचित कोणाला कर्मशा वाटेल, कदाचित कोणाला सांगण्याचं सौंदर्य दिसणार नाही, कदाचित कोणाला शब्द सामर्थ्याची पखळण दिसणार नाही. परंतु हृदय, मन, वस्तुस्थिती, सत्य हे सगळं तिथे ठाई ठाई आहे. आणि ते इतकं ठाई ठाई आहे
की माणूस असं वाचत असताना जर थोडाही या देशाला जर समजून घ्यायचं असेल, या देशातल्या घडामोडींना समजून घ्यायचं असेल, माणसांना समजून घ्यायचं असेल, केवळ बाबासाहेब पूज्य आहेत नाही की पूज्य का आहेत हे समजून घ्यायचं असेल, ते पुस्तक वाचावं लागेल, पाहावं लागेल. इथे ते म्हणतात ते असं. आणि हे सांगत असताना साम्यवाद्यांच्यावर तो रोष आहे असं नाही आहे, पण रशिया महायुद्धात यायच्या पर्यंत भारतातले सगळे साम्यवादी हे साम्राज्यवादी युद्ध आहे अशी छेटाळणी करत होते. बाळासाहेब तिवन म्हणतात की ही भूमिका काय आहे ते तपासली पाहिजे. रशियाचं पदार्पण दोस्त राष्ट्रांच्याकडून झाल्याच्या नंतर मग सौगंध साम्यवादी म्हणतात हे लोकयुद्ध आहे. तिथे बाबासाहेब विचारतात की ही बदलती भूमिका काय. 1942च्या नागपूरच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या स्थापनेच्या वेळेस अत्यंत जी भाषा कधी त्यांनी वापरली नाही, महात्मा गांधींचा कितीही त्यांना राग जरी आला असेल तरी अर्वाच्यता त्यांनी कधी बोलले नाहीत. त्यांनी मूर्खपणा म्हटलाय. जगाचा संबंध भविष्य अडचणीमध्ये असताना तुम्ही क्विट इंडिया म्हणता, तुम्ही भारत छोडो आंदोलन सांगता, जेव्हा अगदी परिसीमेला महायुद्ध आलेलं आहे, तुमच्या सीमेवर हिटलरचं सैन्य किंवा हिटलर जर्मनी इटली या तिघांचं सैन्य तुमच्या सीमेवर आलं आहे आणि तुम्ही केवळ इंग्रजांना अडचणीत आणण्याच्यासाठी भारत छोडो म्हणता, चले जाओ म्हणता. मूर्खपणा आहे म्हणतात बाबासाहेब. हे सांगतानाचं बाबासाहेबांचं ते बोलले आहेत. आणि ही लढाई म्हणजे लोकशाही विरुद्ध झोटिंगशाहीची आहे. तुम्ही कसं राहता याच्याकडे? तुम्ही कोणता देश तुम्ही पादांकरात करू पाहता? तो जो चिमणकरांनी या पुस्तकामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा जो मुद्दा मांडला ते गेलं हातचं. आता 1936ला बाळासाहेब काय म्हणतात, नाही मला पॉलिटिकल पार्टी काढावी लागेल. आणि 15 ऑगस्ट 1936ला त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली. तेव्हा झेंड्याचा रंग घेतला लाल. आता आपल्याला असं ऐकून एकदम कसंच वाटेल असं, पण ते खरं आहे. आणि 6 महिन्यानंतर निवडणुका लागल्या. फेब्रुवारी 1937ला निवडणुका झाल्या मुंबई लेजिस्लेशनच्या त्या भागातल्या. बाबासाहेबांनी 17 जागा उभ्या केल्या, इन्क्लुडिंग ही. 14 निवडून आले. 17 पैकी 14 स्वतः बाबासाहेब निवडून आले. 14 लोक 6 महिन्याच्या पक्ष, 6 महिन्याचं. तत्कालीन इंग्रजी दैनिकांनी हेडलाईन दिली की B.R. आंबेडकर नावाची एक राजकीय शक्ती प्रचंड आत्मविश्वासानं या देशामध्ये उगम पावली. अशा हेडलाईन्स होत्या. झालं. इथे चिमणकर काय म्हणतात, तेव्हा इथे चिमणकरांचा तो नाही आहे तर मला खूप आठवण येते यार. ते काय आहे की निष्ठा आणि स्पष्टता या दोन्हींमध्ये आमचं नातं होतं. निष्ठा आमच्या दोघांच्या एकच आणि स्वच्छ विचारसरणी या बाबतीतही आमचं खूप पटायचं. आणि इथे ते झालं आहे ना, इथे चिमणकर म्हणतात या देशात जे आंबेडकरी विद्वानांनी कधी शोधून नाही काढलं. हजारो PhD घेतल्या आणि काय काय घेतल्या, पण बाबासाहेबांना इंडिपेंडंट लेबर पार्टी का गुंडाळावी लागली हे कोणी शोधून नाही काढलं, अजूनही नाही. तिथे मग चिमणकरांनी जे मांडलं आहे ते इतकं म्हणजे पेचणार आहे असं की चिमणकर म्हणतात की षडयंत्र आहे. कारण 1939 ते 1946 पर्यंत
क्रिप्सचा पत्रव्यवहार मी वाचलाय म्हणतात, चिमनकर म्हणतात, मी वाचलाय म्हणतात. 1939 ते 1946 पर्यंत क्रिप्सचा गांधीजींशी झालेला व्यवहार, याचा अर्थ गांधीजींचे क्रिप्सशी संबंध होते. परत कुठेतरी लिहितात की त्याच्या आधी, क्रिप्स कमिशन यायच्या आधी तो भारतामध्ये येऊन गेला होता म्हणतात. तो वर्धेला सुद्धा काही वेळ थांबला होता, 5 दिवस. हे चिमनकर लिहितात. त्याचे थेट संबंध सावरकरांशी होते म्हणतात, त्याचे थेट संबंध मानवेंद्र रावांशी होतात, त्याचे थेट संबंध या देशातल्या राजकारण्यांशी होतात. क्रिप्स आल्याच्या नंतर 10 दिवस तो भेटीगाठी घेतो. हे फार नाजूक आहे प्रकरण. पहिल्या दिवशी बाळासाहेब अर्ज करतात की मला तुम्हाला भेटायचं आहे. क्रिप्स देत नाही. दुसऱ्या दिवशी देत नाही. तिसऱ्या दिवशी देत नाही. सतत 8 दिवसपर्यंत क्रिप्स बाळासाहेबांना भेट देत नाही आणि 10 दिवसासाठी आलेला आहे. इकडे हार्टबीट्स बाळासाहेबांचे वाढून राहिले आहेत की इंग्रजांनी क्रिप्सला आपल्याला आता या महायुद्धाच्या काळामध्ये का महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर हे जे आलेलं आहे याच्यासाठी असं आहे की सगळ्या प्रकारचे नकाशे बदलून राहिले आहेत. इंग्रजांनी क्रिप्सला वाढवलं की पहा, भारतावर आता इंग्रजांची सत्ता ठेवण्यात मतलब नाही आहे, पण ती सत्ता कशी द्यायची त्याचा शोध घ्यायला तू जा. सर स्टॅफोर्ड क्रिप्स तेवढ्यासाठी आलेले होते की कशी तुम्हाला सत्ता द्यायची. तिथे बाबासाहेबांना वाटायचं की साला म्हणे माझं म्हणणंच नाही, ऐकून घेईल तर कसं होईल. 8व्या दिवशी क्रिप्स त्यांना भेट देतात, म्हणजे संधी देतात. तिथे बाबासाहेब त्या क्रिप्सला म्हणतात की एक पहा, 6 की 7 कोटी या देशामध्ये अस्पृश्य आहेत. तुम्ही जेव्हा सत्तेचा वाटा देणार आहात तेव्हा या अस्पृश्यांचाही तुम्हाला विचार करावा लागेल. क्रिप्स काय म्हणतो माहिती आहे? सी मिस्टर आंबेडकर, यू आर नाउ लीडर ऑफ इंडिपेंडंट लेबर पार्टी. तुम्हाला मी इथे जी बोलायची संधी दिलेली आहे हे स्वतंत्र मजदूर पक्षाचा नेता म्हणून दिलेली आहे. तुम्हाला दलितांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. अरे बाबासाहेब रिक्वेस्ट करता, अरे असं कसं म्हणता म्हणे तुम्ही, मी 1938ला शेतमजुरांचा मोर्चा काढलाय म्हणे. इंडिपेंडंट लेबर पार्टी असा तर लेबर म्हणजे कामगार नका समजू म्हणे, ते फक्त पार्टी लिहिलंय. मी म्हणे फार मोठा, मी म्हणे गिरणी कामगारांचा संप केला. 37-38ला मी असा मोर्चा काढला, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे नाही म्हणे, मी नाही ऐकणार. तुम्हाला जर दलितांची कैफियत मांडायची असेल, ही घटना 1942ची, महायुद्ध सुरू आहे, महायुद्ध उंचाकावर आहे. महायुद्ध 1939 ते 45 झालं आहे. ही घटना 42ची आहे, ही भारतातली आहे, ही क्रिप्स आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या संबंधातली आहे. ही क्रिप्स कानोसा घेऊन इंग्रज शास्त्रांना सांगणार आहे. तोपर्यंत इंग्रज जे 1931ला बाबासाहेबांच्या बाजूने होते ते इंग्रज आता बाबासाहेबांच्या विरोधात गेले आहेत. बाबासाहेबांचा व्हॉइसलेस पर्सन झालेले आहेत, एकाकी पडले आहेत, सिंगल आयसोलेटेड झाले आहेत. व्हॉट टू डू या स्थितीत आहेत. आणि त्या काळामध्ये क्रिप्स होतं, मी ऐकेन तुमचं, तुम्ही दलितांच्या मंचकावर या. आता बाळासाहेबांची काय, ते माणूस हा कधी पराभूत होतो कधी जिंकतो यार. हे लिहिलंय चिमनकरांनी. चिमनकर षडयंत्र शब्द वापरतात, डाव आहे म्हणतात. हा एक माणूस जो शेतकऱ्यांचा नेता होता, कामगारांचा नेता होता, सामान्यांचा नेता होता, या देशाचं भविष्य होणार होता, या देशाचा नेता होणार होता, कदाचित स्वातंत्र्य युद्धाचा नेता होता, सगळे बाकी मागे पडणार होते, ते संबंध छाटण्याच्यासाठी क्रिप्सला हाताशी धरून कोणीतरी मोठं षडयंत्र केलं असा आरोप या पुस्तकामध्ये चिमनकरांनी केला आहे. आणि काही सुचत नव्हतं बाबासाहेबांना.
मग बाबासाहेबांना बोलावलं सगळ्या सोबत्यांना याच नागपुरात. क्रिप्सच्या काही महिन्यानंतर त्याने म्हणाल की व्हॉट टू डू, काय करू मी, क्रिप्स ऐकत नाहीये. जे दलित तर होते त्यांचा आवाज कमी पडला. जे दलित होते त्यांनी आक्रोश केला, बाळासाहेब तुम्ही जर आमची बाजू नाही घेतली तर आमचं कोण आहे, कोणीच नाही राहणार, कोणीच काही करू शकत नाही. आणि तिथे छातीवर दगड ठेवून इंडिपेंडंट लेबर पार्टी गुंडाळण्याची इच्छा नसताना केवळ परिस्थितीजन्य बाध्यता आल्याच्यामुळं बाबासाहेबांना शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करावी लागली. हा इतिहास तिथे नमूद आहे. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की तिथे चिमणकरी हरहडतात की एक मोठा नेता 1942च्या एका झटक्यात दलितांचा नेता होऊन गेला म्हणतात. जो नेता साऱ्या देशाचा नेता होणार होता. असे अनेक धक्के या पुस्तकामध्ये आहेत. वाचावं. सगळंच मी सांगेन तर तुम्ही वाचणार नाही, सहनात काय, तुम्ही वाचावं. छान पद्धतीने सांगितलं आहे, चांगल्या याच्याने मांडलेलं आहे. खूप ऑर्नामेंटल नसेल लेकिन दिल की छूने वाली बात लिखी आहे. तुम्ही वाचावं. अशा परिस्थितीमध्ये हा आमचा मित्र गेला ज्याची सतत आठवण झाली. या प्रसंगावर मनोज नाईक आणि जयंती इंगळे या दोन मित्रांनी परिश्रम घेऊन या पुस्तकाचं जे पुनर्प्रकाशन केलं, तिसरं प्रकाशन आहे. याला भरघोस पाठिंबा द्याल इतकी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, दमनायक सम्राट अशोक, ज्ञान के महासागर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनके प्रतिमा को, आचार विचारों को सर्वप्रथम मेरा त्रिवार अभिवादन. इस मंच पर मेरे साथ विराजमान आदरणीय रंजित मेश्राम सर, हमारे समता सैनिक दल के वर्तमान राष्ट्रीय संगठक आदरणीय सुनील सारीपुत्र सर, जबलपुर से आए चौधरी सर, इंजीनियर गेड़ाम सर, प्राध्यापक प्राचार्य मेश्राम सर, हमारे जो साथी है अभय कुंभारे जिन्हें यहाँ पर पुरस्कार से नवाजा गया है, वे हमारे मार्शल और आदरणीय भंते तथा यहाँ उपस्थित सभी साथियों को मेरा सप्रेम जय भीम. बेटे बेटे सावधान. समय हो चुका है. 3 बजे का समय था, 7 के पार कांटा चले गया है. और इसके पहले हमारे रोहन जी ने जो किताब आपके सामने आने वाले है उसके ऊपर जो बाकायदा इन्फॉर्मेशन है वो भी पढ़ डाली है. मतलब किस तरह से कार्यक्रम को लंबा किया जा सकता है, इस तरह से प्रयास किए जा रहे हैं. मैं आपका ज़्यादा समय नहीं लूँगा. और मेरे पहले जिन वक्ताओं ने बात की उनकी बात को दोहराऊंगा भी नहीं. एक किताब बहुत खूब है, बहुत अच्छी जानकारी से इतिहास के अलग अलग पन्ने इतने बखूबी ढंग से जनता के सामने, वाचकों के सामने रखे. अगर इसे पढ़ने वाला वास्तव में इतिहास को समझना चाहता है, देश की प्रगति को समझना चाहता है, देश के इतिहास को, देश के इतिहास से जुड़े हुए कारनामों को समझना चाहता है, तो उन्होंने किताब पढ़नी चाहिए, ऐसा मुझे लगता है. आज के इस तीसरे स्मृति दिवस के उपलक्ष्य में हमारे आदरणीय मार्गदर्शक जो अभी नहीं है, उनके स्मृति में यह कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया. और उन्हीं की स्मृति में जो हम पुरस्कार देते हैं, वह पुरस्कार भी हमने जो शुरू किया था उसका तीसरा पुरस्कार अभय कुंभारे जी को दिया है. समता सैनिक दल के माध्यम से पुरस्कार देते समय जो पैरामीटर्स, जो एलिजिबिलिटी हमने तय कर रखी है,
उस एलिजिबिलिटी क्राइटेरिया को क्रॉस करने के बाद में, पास करने के बाद में ही व्यक्ति का चयन किया जाता है। सुनील सारीपुत्र सर के जहन में 2 नाम थे पहले से मौजूद। अंत में जब बात आई तो एक तीसरा नाम और आया। हमसे जब बात हुई तो हमने कहा कि ये एक और नाम है जिसके ऊपर चर्चा की जा सकती है, और वह नाम सर को बहुत पसंद आया। और अंत में ये डिसाइड हुआ कि यह पुरस्कार अभय कुंभारे जी को दिया जाए। कौन है अभय कुंभारे? हमारे तुम्हारे जनता के बीच में बैठा हुआ एक कॉमन आदमी। क्या होगा कि ऐसे एक कॉमन आदमी को उठा करके जनता के सामने बिठाल करके उसे पुरस्कार से नवाजा जाता। उनके सारे कारनामे, सारी बातें आपके सामने आई है। मैं एक वाक्य बताऊंगा। धम्मचक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य में 2022 में सिमटाकड़ी में हमारा कैंप था, और कैंप के दूसरे तीसरे दिन अभय कुंभारे जी दोपहर के समय जमीन पर गिर पड़ते। डॉक्टर वाने थे, और डॉक्टर वाने सर ने कहा कि उन्हें मालूम था कि उन्हें बीपी की तकलीफ है, तो उन्होंने गोली दी, फिर भी उन्हें आराम नहीं हुआ। गांव गए, महसूस हुआ कि कुछ तकलीफ ज़्यादा बढ़ रही है। 1 साल के बाद में समझ में आया कि अभय कुंभारे सर की दोनों किडनियां खराब है। एक किडनी 100% काम नहीं कर रही है, और दूसरी किडनी है जो तकरीबन 30-40%। हफ्ते में 2 बार, हफ्ते में 1 बार डायलिसिस का उनका सिलसिला शुरू है। तबीयत की तमाम तकलीफ़ें होने के बावजूद भी यह एक ऐसा कॉमन इंसान है जो बाबा साहब के बताए हुए उस मार्ग को प्रशस्त करने के लिए जनता तक के पहुंचता है, जनता के गांव-गांव में, देहातों में लोगों के पास पहुंचता है, और उन्हें समस्याओं से निजात दिलाने के लिए जो कुछ भी करना बनता है वो सब करता है। उनकी अपनी स्वयं की एक टीम है, और मुझे लगता है कि वर्धा की एक टीम, हिंगन घाटी एक टीम बहुत 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 सुंदर ढंग से काम कर रही है। ऐसे सामान्य व्यक्ति को सम्मानित करना, मुझे लगता है कि हमें ही नहीं, आप सभी को गौरवान्वित महसूस करता है। मैं चाहूँगा कि इनकी शिद्दत, इनकी लगन, इतना समर्पण, और अपने परिवार, अपनी सेहत, जेब से निकलने वाला सारा का सारा पैसा खर्च करके यह एक व्यक्ति बाबा साहब के मिशन को निरंतर आगे ले जाने के लिए काम कर रहा है। मैं चाहूँगा कि हम सभी लोग एक बार तालियां बजा करके उनकी हौसला अफजाई करें। इसी भावना को सामने रखते हुए एक बात और मैं आपके सामने में रखना चाहूँगा। विमल सूर्य चिमनकर जी ने हम भाऊ कहते हैं। भाऊ ने किताब तो लिख दिया, जहाँ पर हमेशा पैसों की किल्लत होती है, बमुश्किल से 3 संस्करण 1000 कॉपियों के निकाल करके हमने अपनी पीठ थपथपा ली। किताब की डिमांड इतनी है, किताब जब कभी भी जहाँ कहीं भी लोगों के पास पहुंची है, कुछ न कुछ लोगों के विचार, सुझाव और इस किताब के अनेक पहलुओं के संदर्भ में चर्चा करने के बाद में ये आमतौर पर निष्कर्ष निकलता है कि इसकी और ज़्यादा प्रतियां होनी चाहिए। बहुत सारे लोग तो वापस चले गए, उनकी कॉपियाँ नहीं मिली। यह किताब सभी ने पढ़ी है। बानाई के जयंत इंगले सर के पास में एक किताब गई, उन्हें इस किताब ने क्या प्रभावित किया वही जाने। उन्होंने सबसे पहली बात अपने जल संपदा जो संघ है उनके सामने रखी और अपने पदाधिकारियों के साथ में चर्चा की, और उन्होंने तय किया
कि भाऊ के लिए अगर सही मायने में कोई हमारी तरफ से आदरांजलि अगर होगी तो बानाई की तरफ से हम कम से कम 10,000 प्रतियों का एक संस्करण यहाँ पर निकालें, जो केवल महाराष्ट्र में नहीं है, नागपुर में नहीं तो समूचे भारत में उसका प्रचार प्रसार हो और यह विदेश में भी जाए। इसके इंग्लिश संस्करण के लिए भी प्रयास चल रहे हैं। इस किताब के समूचे प्रिंटर से लेकर के बातें तय करने से लेकर के उसमें जो रिपीटेशन था उसको निकालने के लिए उसका मुखपृष्ठ कैसा हो, वहाँ से उस संदर्भ में सारी की सारी जानकारियों को पूरे समय तक के जिन लोगों ने साथ दिया है उसमें से एक है जयंत इंगले सर, मनोज नाइक सर, सुनील सारीपुत्र सर। मैं केवल 1-2-3 मीटिंग में उनके साथ रहा, मेरा उसमें कोई ज़्यादा रोल नहीं रहा है। एक अच्छी बात, एक अच्छी किताब जनता तक के पहुंचाने के लिए अपने जेब को होने वाला नुकसान सहकर इसी बानाई की विमल सूर्य चिमनकर ने बहुत खिंचाई भी की है। इसी बानाई के माध्यम से निकलने वाले जो पहले के प्रोग्राम थे उस संदर्भ में भाऊ बहुत बोले हैं, विरोध में बोले हैं, लेकिन बावजूद इसके अच्छे कार्यों को नेक दिल से सपोर्टिंग जो एटीट्यूड बानाई ने दिखाया है और उसके बाद में समता सैनिक दल की करीबी पा करके एक जो अभी रिलेशन बना है वो मुझे लगता है लॉन्ग टेन्यूर के लिए समाज के लिए फायदेमंद होगा। महत्वपूर्ण काम करने वाले जो तीनों लोग हैं, जबरदस्ती से हमने सुनील सर को यहाँ लाया इसलिए है, लेकिन इस किताब के लिए महत्वपूर्ण काम करने वाले दोनों व्यक्ति जयंत इंगड़े और मनोज नाइक आम जनता में आप लोगों के बीच बैठे, किसी भी चीज़ का श्रेय नहीं है, किसी भी चीज़ का बड़प्पन लेने के लिए लालायित पना नहीं है। मुझे लगता है ऐसे ही बंदे समाज में अगर अधिक संख्या में आए तो बदलाव की जो प्रक्रिया है, धारा है, वह बहुत मजबूती के साथ में, गति के साथ में आगे बढ़े। सुनील सारीपुत्र सर के लिए नहीं, लेकिन जयंत इंगले सर और मनोज नाइक सर और बानाई के समूचे इंजीनियर्स, उनका जल संपदा संघ इस तारीफ का हकदार बनता है और मैं आपसे गुजारिश करूंगा कि उनकी भी हौसला अफजाई करने के लिए तालियों से उनका साथियों। किताब के संदर्भ में मैंने पहले ही कहा है, मैं बहुत बार बोल चुका इस किताब के संदर्भ। यह किताब अनमोल है। यह अनमोल इसलिए नहीं है कि समता सैनिक दल के संस्थापक ने लिखा, वर्तमान जो मुख्य संगठक थे उन्होंने लिखा है, जो आज नहीं है। इस किताब में इतिहास के अनकहे पहलुओं को एक अलग ढंग से, अलग सोच से, अलग धारा के साथ, अपने नज़रिए से, अम्बेडकराइट व्यू के नज़रों से लाने में मुझे नहीं लगता है, बहुत सारे, जैसे सर ने कहा, बहुत सारे लोगों ने पीएचडी की है, बहुत सारे लोगों ने बहुत बड़े बड़े प्रबंध लिखे हैं, लेकिन बाबा साहब के इस विशिष्ट एंगल को लेकर के उसके ऊपर किताब लिखने की बात, लिखने की तो छोड़िए, कम से कम भाषणों में जहां पर बात करते वहां पर भी दिखाई नहीं देती। ऐसे में विमल सूर्य चिमनकर नाम का यह व्यक्ति 1993 को यह किताब देश को समर्पित करता है। भाऊ कह रहे थे जब इसका निर्माण हो रहा था, तो भाऊ कह रहे थे कि हो सकता है, मुझे डर है कि इस किताब के ऊपर सरकार बैन लाएगी। मतलब आपकी जो क्यूरियोसिटी, जिज्ञासा है, वो बड़े, इसलिए मैं आपके साथ में कह रहा हूँ कि इतने अनकहे पहलू, इतने अलग अलग एंगल से इस किताब को कॉमन नज़रिए से भी पढ़ेंगे तो आपको अलौकिक महसूस होगी। हमारी सभी प्रेरणाओं को अभिवादन। मंच पर उपस्थित सभी डिग्निटरीज और समता सैनिक दल के सभी
मार्शल्स, पदाधिकारी, धम्म बांधव, उपासक, उपासिका, इन सभी को मेरा जय भीम। दोस्तों, आज स्मृतिशेष मार्शल एडवोकेट विमल सूर्य चिमनकर सर, इनका स्मृति दिन। इस स्मृति दिन के उपलक्ष्य में समर्पण दिन समता सैनिक दल पिछले 3 सालों से मनाता आ रहा है। इस साल के समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार जो है वो वर्धा जिला के संगठक मार्शल अभय कुंभारे सर, इन्हें प्रदान किया गया है। सबसे पहले मैं इस कार्यक्रम के अध्यक्ष समता सैनिक दल के राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख एडवोकेट मार्शल प्रकाश दार्शनिक सर, इनका आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने बड़ी ही सुंदर शब्दों में इस किताब की महत्ता और इस दिन का महत्व हम सबके सामने रखा। वैसे ही हमारे समता सैनिक दल के केंद्रीय संगठक मार्शल सुनील सारीपुत्र सर, ये भी इस प्रोग्राम में अपना समय निकालकर उपस्थित रहे। मैं उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। वैसे ही मुख्य अतिथि के तौर पर माननीय प्राध्यापक रंजित मेश्राम सर, अम्बेडकरी चिंतक, ये भी इस प्रोग्राम में उपस्थित रहे और उन्होंने चिमनकर सर की यादों को हमारे साथ साझा किया। मैं उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। वैसे ही जबलपुर मध्य प्रदेश से तीसरा पक्ष इसके संपादक माननीय देवेश चौधरी सर हम में उपस्थित रहे और अपने विचार व्यक्त किए। मैं उनका भी आभारी हूँ। वैसे ही माननीय प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, जो कि समता सैनिक दल की विहार, स्तूप, चैत्य एवं लेनी संवर्धन विंग के प्रमुख संयोजक है, मैं उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। उसी के साथ माननीय इंजीनियर अरविंद गेडाम सर, जो बानाई के अध्यक्ष है, जिन्होंने इस किताब की महत्ता को समझते हुए इस किताब को इस बड़े पैमाने पर या बड़े तौर पर प्रकाशित किए, मैं इनका भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। उसके साथ ही समता संघर्ष प्रकाशन के प्रकाशक माननीय सुधाकर सोमकोर सर, ये भी इस प्रोग्राम में उपस्थित रहे। मैं उनका भी आभारी हूँ। वैसे ही इस प्रोग्राम का प्रास्ताविक जिन्होंने किया वे विदर्भ प्रदेश के थिंक टैंक के सदस्य मार्शल दिलीप तायडे सर, ये भी यहाँ पे उपस्थित रहे। उसके साथ ही इस पूरे प्रोग्राम का संचालन समय पर जिन्होंने बखूबी निभाया, ऐसे हमारे आंध्र प्रदेश के संगठक मार्शल रोहन बोधी सर, मैं इनका भी आभार व्यक्त करता हूँ। वैसे ही आप सभी श्रोतागण इस प्रोग्राम में उपस्थित रहे, मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूँ। और इस प्रोग्राम को बखूबी चिमनकर सर की इस किताब को प्रकाशित करने के लिए बानाई नागपुर जल संपदा मैत्री संघ नागपुर, इन्होंने जो सहकार्य दिखाया है, मैं इन सभी संगठनों का और समता संघर्ष प्रकाशन का भी बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ।